उठले गेले पहाटे पहाटे, उठले गेले दुपारी, की बहुत हो चुकी मन की बात, अब सुनेंगे जन की बात. आम्ही जर गुलाल लावू शकतो तर आम्ही गुलाल काढून घेऊही शकतो. उमेदवार कोणीतरी वेगळा असेल. शिवसेनेने तुम्हाला खूप काही दिलं, तुम्ही शिवसेनेला काय दिलं? आता पुन्हा त्याच्यातनं हे नका काढू, याचा अर्थ तुम्ही निवडणूक लढणार का, असे काही सुतावरून सर्ग काढू नका. जर प्रकाश आंबेडकरांना असं वाटतं की जरांगेंनी निवडणूक लढवली पाहिजे तर ते ज्या काही जागा त्यांना मिळतील त्या जागांमधून ते जरांगेंना उमेदवारी निश्चित देऊ शकतात. ऊसतोड कामगारांना ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कशाशी खातात हेच माहित नाहीये. आमच्या पालखीचे वंचितने भोई व्हावं असं मला, किंवा उलट्या असं म्हणलं तर की आम्हाला या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून वंचितने आमच्याकडे. काँग्रेसशी आमचं जमत नाही असं ते म्हणाले, पण त्यांनी निमंत्रण कोणाला दिलं? काँग्रेसला. युती कोणाशी आहे असं म्हणतात? शिवसेना. मग आम्हाला काय निमंत्रण नव्हतं? तू राजा मी राणी आणि कोण भरील पाणी असा कार्यक्रम आहे, ते सगळं भाजपा ठरवलं. एक शराफत है की हमें रोक देती है. जी काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी जी काय आता महाराष्ट्रातल्या जनतेपुढे अधूनमधून प्रसारमाध्यमांमधून येत असते, त्या 18 पैकी 2च महिला आहेत आणि त्या 2 महिलांमध्ये एक महिला आहे जी संपूर्ण महाराष्ट्राला आज परिचित आहे. अर्थातच त्यांच्या आक्रमक शैलीनुसार आणि अर्थातच त्यांच्या वैचारिक तात्विक बैठकीनुसार सुद्धा. अर्थातच नाव कोणी सांगायची गरज नाही, तरी देखील एक प्रोटोकॉल म्हणून मी नाव सांगेन. त्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आक्रमक नेत्या अर्थात उपनेत्या सुषमाताई अंधारे, आणि त्याच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. सुषमाताई, आपलं सरकारनामातर्फे हार्दिक स्वागत. थँक्यू. आताच मी जस्ट म्हणालो, अगदी छोटीशी ओळख ज्यात मी म्हटलो की जी काही नावं बाहेर येत आहेत यादीच्या माध्यमातून त्यात 2च महिला आहेत. त्यामध्ये पालघरच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कांबडी यांचं एक नाव आहे आणि दुसरं नाव म्हणजे कल्याणमधून अर्थातच सुषमाताई अंधारे. ही यादी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची यादी आहे. या यादीला आपण अजिबात व्हॅलिड वगैरे समजायचं, काही अधिकृत समजायचं काही कारण नाही. आणि मी हे वारंवार स्पष्ट केलेलं आहे की मी निवडणुकांच्या रिंगणांमध्ये फार म्हणजे असणं मला स्वतःलाही अपेक्षित नाही. कारण राज्यभर एकतर बांधणी आहे, दुसरी गोष्ट की प्रचारामध्ये पूर्ण वेळ काही वक्ते लागणार आहेत. तेव्हा उमेदवार कोणीतरी वेगळा असेल, अगदी कल्याणमध्ये सुद्धा उमेदवार कोणीतरी वेगळा असेल. त्यामुळे मी कल्याणमध्ये लढणार आहे हीच एक थीम लाईन घेऊन जर आपण इंटरव्ह्यू केला तर तो काहीतरी वेगळ्या दिशेला जाईल. निश्चितच. अर्थात मी ही इंटरव्ह्यूची सुरुवात फक्त या माध्यमातून केली की जर त्या माध्यमातून शिवसेनेला एक प्रभावी महिला नेता म्हणून जर तुमच्या रूपातून तिथं संधी मिळाली आणि जर पक्षश्रेष्ठीने ठरवलं तुम्हाला की नाही तुम्हाला तिथून लढायचं आहे, तर सुषमाताई नक्कीच तयार असतील. मी खरंच पुन्हा एकदा प्रामाणिकपणे सांगते, कल्याणच्या जागेवर आमची कुठलीही अशी ठोस चर्चा अजिबात झालेली नाही. मी कुठेतरी सहज म्हणजे मला असं वाटतं की श्रीकांत शिंदेंनी एकदा म्हटलं की तुम्ही आम्हाला काय आव्हान देता, तुम्ही कल्याणमध्ये येऊन दाखवा, असं ते आमचे नेते आदित्यजी यांना म्हणाले. तर त्यावेळेला एक पक्षाची बाजू मांडणारा म्हणून माझ्याकडून एक स्टेटमेंट गेलं की आहो तुम्हाला तर आमच्यासारखे शिवसैनिकही जागा दाखवतील. तर तिथून ती चर्चा सुरू झाली आणि मग कोणीतरी लोकांनी पदाधिकाऱ्यांनी सन्मान्य पक्षप्रमुखांकडे तशी मागणी केली की सुषमाताई इथे उमेदवार असायला हव्यात. खरं तर तिकडे सुभाष भोईरांचे नावाची चर्चा होती किंवा अद्यापही आहे की सुभाष भोईर ती निवडणूक लढू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही. हा एक भाग. दुसरं असं की मी आता मुक्तसंवाद यात्रा चालू होती 30 जानेवारीपासून आम्ही एक एक लोकसभा करत इथंपर्यंत पोचलो होतो. सो माझा जो रूट होता तो बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, त्यानंतर बीड, माजलगाव, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, राहुरी, राहाता, बाभळेश्वर आणि मग बाभळेश्वर नंतर पुढे शिर्डी, नाशिक, सिन्नर, संगमनेर, इगतपुरी, पुढे कसारा, भिवंडीच्या नंतर कल्याण. रूट आहे माझा, कम्प्लिटली एक मार्ग आखलेला आहे. पण मग मी कल्याणमध्ये गेल्यावर परत बातम्या सुरू झाल्या, सुषमा अंधारेने पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली वगैरे. तर मला ते तसं काय, आता तिथे गेल्यानंतर मलंगडची यात्रा झाली होती 24-25ला आणि त्या मलंगडच्या यात्रेमध्ये आमच्या 2 शिवसैनिकांना
काही कारण नसताना फार खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्याचा प्रयत्न झाला. काय आमची पोरं काहीतरी म्हणाली वाटतं, मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे आणि गद्दारांना मूठ माती दे, यावरून त्यांच्यावर कारवाई झाली. अशा परिस्थितीमध्ये माझ्या शिवसैनिकांना मी ताकद देणं, ते नाउमेद होणार नाहीत याची काळजी घेणं, त्यांचं मॉरल टिकवून ठेवणं ही माझी जबाबदारी आहे एक पदाधिकारी म्हणून. आणि म्हणून त्या भूमिकेतनं मी कल्याणमध्ये माझी एक मांडणी केली आणि तिथे मी 10-11 वेगवेगळ्या ठिकाणी बैठका केल्या. तो मुक्तसंवादचा फॉर्मॅट आहे, त्या बैठका केल्या. पण त्या मांडणीतनं पुन्हा तेच पुढे आलं की मग सुषमा अंधारे कल्याणमधनं लढणार आहेत का. तर मी पुन्हा एकदा सरकारनामाच्या माध्यमातून सांगते की जी यादी फिरते ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची नाही. भले तुम्ही लढणार नसाल तरी तुमच्या भाषणामध्ये तो एक रोख होताच की श्रीकांत शिंदे जे काही निवडून आले तर 2019 मध्ये हो, ते अजूनही म्हणते मी, खासदारकीचा श्रीकांत शिंदेंना गुलाल आमच्यामुळे लागला आणि तो गुलाल जर आमच्यामुळे लागणार असेल, आम्ही जर गुलाल लावू शकतो तर आम्ही गुलाल काढून घेऊही शकतो. या वाक्याचा मी परत एकदा पुनरुच्चार करते. नक्कीच. त्यामुळे मग ती जास्त चर्चा झाली. अर्थातच आता ते कसं आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जरी ते येत असलं आणि ते पार्टी लेवलचं स्टेटमेंट आहे, दॅट इज नॉट ऑन इंडिव्हिज्युअल. उपनेत्या म्हणून तुम्ही ते व्यक्तिगत पातळीचं नेतृत्व वक्तव्य नाहीये, ते माझ्या पक्षाच्या वतीनं मांडलेली ती भूमिका आहे, लक्षात घ्या. नक्कीच. आत्ताच तुम्ही ज्या मुक्त संवाद यात्रेचा उल्लेख केलात, म्हणजे 30 जानेवारीला तुम्ही सुरू केलीत आणि 11 लोकसभा, 34 विधानसभा मतदारसंघ असतील, 1100 गावं असतील, रूटही तुम्ही आत्ता सांगितलात. म्हणजे मातृतीर्थ ते शिवतीर्थ असा तो सगळा प्रवास होता. सिंदखेड राजा बुलढाण्यापासून तुम्ही सुरुवात केलीत आणि समारोप काल प्रत्यक्ष आपण दस्तूरखुद्द उद्धव ठाकरेंच्या शेजारीच बसून ती पत्रकार परिषद पण झाली. हा सगळा जो प्रवास होता 35 दिवसांचा, तर या प्रवासात अर्थात थकला तर असाल शारीरिकदृष्ट्या एवढा सगळा प्रवास करून, पण मानसिकदृष्ट्या एक काय उभारी मिळाली असं वाटतंय का आपण काहीतरी या मुक्त संवाद यात्रेने माझं राजकीय वजन घटेल का वाढेल का याची मी काही फार चिंता करत नाही. पण या मुक्त संवाद यात्रेमुळे माझं राजकीय सामाजिक आकलन जे आहे ते निश्चितपणे फार समृद्ध करणारं आहे. या निमित्ताने मला महाराष्ट्राचा एकूण राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक भवताल समजून घेता आला. म्हणजे अगदी बैजवार सांगायचं झालं तर समजा मी बुलढाण्यातनं सुरुवात केली आहे मातृतीर्थपासून, तर तिकडे जागतिक वारसा असणारं लोणार सरोवर आहे. पण या लोणार सरोवरच्या जो समृद्धी महामार्ग गेला 38 किलोमीटर लांबून गेला. तो जवळून गेला असता 50,000 लोकांना रोजगार मिळाला असता. हे मी तिथे फील्डमध्ये जाऊन बघू शकले, समजू शकले, म्हणून मला ती गोष्ट कळाली. किंवा मी जरा पुढे येते आणि सीडनेटमध्ये काम करणाऱ्या बायकांशी जेव्हा बोलते तेव्हा पालेभाज्यांच्या साठीच्या प्रक्रियात्मक बीज उद्योग करणाऱ्या ज्या महिला आहेत, हे नवीन जग मला तिथे जवळून बघता आलं की त्या बायका काय अशिक्षित बायका आहेत पण काय निगुतीने त्या काम करतात आणि त्यांच्यासाठी अशा कुठल्याही योजना किंवा सबसिडी किंवा काही विमा असं काहीच नाही आहे. त्याच्या खूप अलीकडे आल्यानंतर आपल्याला बिबा फोडणाऱ्या बायका सापडतात, ज्या बायका दिवसभरात जे काम करतात, म्हणजे साधारणतः 10 ते 12 बिबे फोडल्यानंतर एक गोडंबी बाहेर येते. अशा त्या दिवसभर बिबे फोडतात, दिवसभरात 1 ते 1.5 किलो गोडंबी निघते. ती गोडंबी 250 ते 225च्या दराने व्यापारी विकत घेतो. पण तीच गोडंबी जेव्हा ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये जाते, डिस्प्लेला ठेवली जाते, तेव्हा ती 900 ते 1200 रुपये किमतीची होते. म्हणजे भांडवलदारांचं किती भलं होतं. आता एवढा उष्णतावर्धक बिबा त्या फोडत आहेत आणि त्यांच्यासाठी आपण काही करू शकतोय का, काही बोलू शकतोय का, तर ते जास्त महत्त्वाचं आहे. मी अजून जरा पुढे ज्या वेळेला बघते तेव्हा यवतमाळ आणि वाशिम हे सगळं कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक आहे. मला ते बघायला मिळालं. अदर दॅन शिवसेना वगळून जे शेतकरी आहेत ते शेतकरी ज्या वेळेला सांगतात की ताई कापूस आत्ता भाव आमचा 6,000 रुपये आहे, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक कृषी दिंडी काढली होती, पाशा पटेलांनी कृषी दिंडी काढली होती आणि त्यांनी कापसाला 12,000 रुपये भाव मागितला होता. हे विशेष उल्लेखनीय की ज्या पाशा पटेलांनी कृषी दिंडी काढली तेच पाशा पटेल आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. मात्र कापसाचा भाव अजिबात 12,000 झालेला नाहीये किंवा सोयाबीनचा भाव 4चा 4,000 आहे, तो 6कडे गेलेला नाहीये. तेव्हा ते लोक सांगतात की ताई एकमेव उद्धव साहेब होते की ज्यांच्या काळामध्ये कापसाचा भाव 11 ते 13,000पर्यंत गेला. बरं, जे हे लोक सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, जेव्हा मी फार खाली उतरून त्यांच्याशी बोलते तेव्हा लक्षात येतं की 2014ला DAP खताची बॅग 400 रुपयेला होती आणि 2014ला सोयाबीनचा भाव हा 1400 रुपये होता.
सॉरी 4,000 रुपये होता. आत्ता काय परिस्थिती आहे? 2024ला 10 वर्षानंतर सोयाबीनचा भाव 4,000 आहे, पण DAP खताची पिशवी ही 400 वरून 1700कडे गेलेली आहे. म्हणजे त्या शेतीमालावरचा जो खर्च आहे तो खर्च वाढलेला आहे, पण शेतीमालाला भाव अजिबात मिळत नाही आहे. किंवा मी हिंगोलीत येते त्यावेळेला हळद पिकाबद्दल शेतकरी बोलतात. मी परभणीत येते त्यावेळेला ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी बी फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी बोलतात. राज्यसेवेची परीक्षाची स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी बोलतात. मी बीडमध्ये आले. बीडमधलं तुम्हाला सांगते, मला सगळ्यात भयंकर वातावरण बीडमध्ये जाणवलं. सगळ्यात वाईट की लोकशाही कशाशी खातात हेच माहीत नाही का, अशी परिस्थिती. मल्टीस्टेटवाल्यांनी लुटून खाल्लं बीड. सुरेश कोटे, आपण काय म्हणतो त्याला, तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज आणि कुटे ग्रुपचा हा जो सुरेश कोटे आहे, या सुरेश कोटेने 3400 कोटींची ॲसेट आहे यांची. पैकी ज्ञानराधा बँकेमध्ये 2400 कोटी रुपये गुंतलेले. कोणाचे? तर कोणी मुलीच्या लग्नाचे पैसे ठेवलेत, कोणी प्रॉव्हिडंट फंडाचे ठेवलेत, कोणी मुलाच्या नोकरीसाठी ठेवलेत, कोणी बिचारी घरकाम करणारी महिला आहे, धुनी भांडी करणारी बाई आहे, अशा लोकांचे पैसे 2400 कोटी रुपये. ईडीची धाड पडली, लोकांनी रकमा विड्रॉ करायला सुरुवात झाली, बँक धोक्यात आली, कुठे गायब झाला. चौथ्या दिवशी सुरेश कुटेने चंद्रशेखर बावनकुळेंच्या हाताने नागपुरातनं प्रवेश केला आणि कुटे ग्रुपची सगळी चौकशी थांबली. पण ज्या लोकांचे पैसे अडकलेले ते पैसे कोण देणार? विशेष बीडमधल्या वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांनी मांडवलीच केली आणि या गोरगरिबांच्या अधिकारांसाठी कोणीच उभं राहिलं नाही. हे खाली उतरून काम केल्यावर आपल्याला कळतं. किंवा आपण जसेही वर येतो, म्हणजे पाथर्डी, तिसगाव, नगर भागाकडे येतो, त्यावेळेला दूध विक्रेत्या लोकांचा प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो की अरे 22 रुपये ते 26 रुपये लिटरने त्यांच्याकडून दूध घेतलं. तर 22 ते 27च्याच मध्ये 3-5-3-8चा फॉर्म्युला आहे. हे 3-5-3-8 काय आहे? तर दुधाचं फॅट आणि डिग्री असं ते मोजलं जातं. आणि मग ते दूध बाहेर ज्या वेळेला ते दूध संकलन केंद्रावर जातं, तर दूध संकलन केंद्रावरून जेव्हा आपल्याकडे प्रत्यक्ष दूध येतं तेव्हा ते 60 रुपयाला मिळतं. 22 रुपयाला शेतकरी म्हणजे चारा टाकणारा, पेंड देणारा, शेणमूत काढणारा, गोठा सांभाळणारा, धारा काढणारा, दूध संकलन केंद्रामध्ये नेऊन पोचवणारा, त्याला मिळत आहेत 22 रुपये. आणि जो फक्त पॅकिंग करतो आणि ठप्पा मारतोय त्याला मिळतात 60 रुपये. ह्याचं ज्या वेळेला आपण आकलन अजून समजून घेतो तेव्हा लक्षात येतं की दुधामध्ये 67% भेसळ वाढलेली आहे. म्हणजे काय? तर दूध संकलन केंद्रावर 1 टेम्पो दूध संकलित होतं, 1 टँकर, पण बाहेर पडताना 5 टँकर बाहेर पडतात. हे कसं काय? मुक्त संवादातनं हे शिकायला मिळतं. जेव्हा कधी आपण महाराष्ट्राचं पॉलिसी डॉक्युमेंट करण्याची जर कधी आपल्यात क्षमता आली, आपण काही करू शकलो महाराष्ट्रासाठी, तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे माझा शेतकरी अडतोय, नडतोय, ही जी स्मॉल सेक्टरमधली जी लोकं आहेत त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम जाणवतात. नगरमध्ये जेव्हा आपण जातो ना, तेव्हा कर्डिले, जगताप, विखे या 3ही लोकांनी लोक त्रस्त आहेत. का त्रस्त आहेत? तर त्यांचा प्रश्न अजून वेगळाच आहे. त्यांचा प्रश्न ऊसाचा नाही आहे, त्यांचा प्रश्न दुधाचा नाही आहे, त्यांचा प्रश्न कांद्याचा नाही आहे. काय प्रश्न आहे त्यांचा? त्यांचा प्रश्न ताबेमारीचा आहे. ते म्हणतात ताई दिसली जागा की मार ताबा असा कार्यक्रम चालू आहे. आणि राजकीय वरदहस्त इतका गुंडांवर आहे की कोणी काही बोलत नाही. आमच्या 2 शिवसैनिकांची त्यात हत्या झाली आहे. नगरच्या जेव्हा आपण पुढे येतो, राहुरी राहता, वकिलांचीच हत्या झाली. मग आपण अजून पुढे येतो शिर्डीकडे, तर कांदा उत्पादक आपल्याशी बोलायला लागतात. मग आपण इगतपुरीसारख्या ठिकाणी येतो, तिथला प्रश्न अजून आदिवासी पाड्यांचा वेगळाच आहे. मग आपण भिवंडी कसाऱ्यामध्ये जेव्हा येतो, तर भिवंडीमध्ये 13 छोटी धरणं आहेत, 4 मोठी धरणं आहेत, पण धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे की भिवंडीकरांना प्यायला पाणी नाही आहे. खडवली ब्रिजवरती सातत्याने अपघात होत आहेत. मुरबाड रेल्वेचा प्रश्न तसाच आहे. कपिल पाटील पंचायत राज व्यवस्थेचे मंत्री आहेत, पण तरीसुद्धा तिथे पंचायत राजच्या कुठल्याही योजना फार राबवल्या गेलेल्या नाही आहेत. मग आपण जेव्हा कल्याणमध्ये प्रवेश करतो, तर कल्याणचा अजून पोत वेगळाच आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त जो क्राईम रेट आहे आज घडीला, तो कल्याणमध्ये आहे. कल्याणची परिस्थिती अशी आहे की कल्याणचं जे सेक्शन कोर्ट आहे, 53 कोर्टची मंजुरी आहे. सध्या 32 कोर्ट चालतात. इमारत अतिशय जीर्णशीर्ण झाली आहे. 100 गुंठेची जागा आहे आणि एवढी मोक्याची जागा सरकार किती दाखवते त्याचे 29 कोटी रुपये. कशासाठी? तर ही जागाच सरकारला मोडीत काढायची, ही जागा बिल्डरच्या घशात घालायची आणि कुठेतरी 8-9 किलोमीटरवर त्यांचं कोर्ट शिफ्ट करायचं. वकील बोलतात. मी मुक्त संवादाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातल्या बार असोसिएशनशी बोलले, वकिलांशी, म्हणजे असा एक तबका नाही की ज्यांच्याशी मी बोलले नाही. मला वाटतं कुठल्याही राजकीय नेत्यासाठी हा अनुभव लीड करण्यासाठी किंवा
तुम्ही जिथे राहता त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला त्यांचा पोत कळणं फार गरजेचं आहे. मुक्त संवादाने मला ते शिकायची संधी मिळाली. मी पक्षप्रमुखांचे आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांचे आभार मानते की त्यांच्यामुळे मला महाराष्ट्र इतक्या जवळून बघता आला. मला तुरीच्या खळ्यावर जाता आलं, ऊसतोड कामगारांशी बोलता आलं. ऊसतोड कामगारावरून सांगते की ऊसतोड कामगारांना ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कशाशी खातात हेच माहीत नाही आहे. पण त्याच ऊसतोड कामगारांच्या जीवावर करोडो रुपयांचं बजेट अधिवेशनमध्ये चर्चेला कसं काय येतं बाबा? मंजूर होतात म्हणे पैसे, मग मंजूर झालेले पैसे जातात कुठे? कारण मी प्रत्यक्ष बोलले, माझ्याकडे पब्लिक डोमेनमध्ये व्हिडिओ आहेत. अरे ते लोक सांगतात की आम्हाला माहितीच नाही असं काही महामंडळ आहे ते. तर हे समजून घेणं, लॅक कुठे आहे, करप्शन कुठे होतं, इम्प्लिमेंटेशन लेवलच्या अडचणी काय आहेत. डिसिजन मेकिंग पॉवर एक डिसिजन घेते, पण इम्प्लिमेंटेशन लेवलला येताना काय अडचणी येतात हे समजून घेण्यासाठी मुक्त संवाद फार पूरक ठरला. म्हणजे नक्कीच, म्हणजे खरं म्हणजे त्या यात्रेचं नावच इतकं पूरक होतं की तो संवाद आहे पण तो मुक्त आहे. म्हणजे तुम्ही जिथे गेलात, ज्या ज्या गावात किंवा या ज्या मतदारसंघांमध्ये तुम्ही फिरला, तर तुम्ही शेतकरी तुम्हाला भेटले, दूध विक्रेते भेटले, कापूस उत्पादक, कांदा उत्पादक, महिला असतील, वकील, डॉक्टर, इंजिनियर्स या क्षेत्रातली सुद्धा तरुण मंडळी भेटली. आणि जो काही संवाद झाला आणि त्यातून जे तुम्हाला महाराष्ट्र प्रत्यक्ष ग्रामीण भागातला पाहता आला, आता ती जी रसद किंवा ती शिदोरी जी तुम्हाला मिळालेली आहे आणि आत्ता येऊ घातलेल्या ज्या काही निवडणुका आहेत, तर ज्यावेळी पुन्हा तुम्ही एकदा प्रचार सभांना जाल एक वक्त्या म्हणून किंवा एक शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून, तेव्हा ज्या गावात तुम्ही ऑलरेडी मुक्त संवाद करून आलेला आहात त्याच गावात जेव्हा तुम्ही प्रचार सभेला जाल तेव्हा तिथली बरोबर तुम्हाला उणीव तुम्हाला नस पकडता येते आणि तुम्हाला माहिती आहे की इथे अडचणी काय. तर हा बेनिफिट निश्चितपणे पक्षाला तर होणारच आहे तुमच्या, पण एकंदरीत तिथला जो तुमचा उमेदवार आहे त्याला तो निश्चित बळ देणारा असेल. याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदीच. म्हणजे आत्ता मी जेव्हा कुठल्या विधानसभेमध्ये जाईल तेव्हा एक्झॅक्ट तिथल्या प्रश्नांवरती बोलायला, म्हणजे मी इतकं बैजवार तुम्हाला सांगितलं ना की गाव आणि तालुक्यानुसार, तर हे फार भारी आहे. आणि नुसतं एवढंच नाही तर कोणत्या जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत आहे, कुठे कमकुवत आहे, कुठे कच्चे दुवे आहेत, कुठे धोका होऊ शकतो, कुठे लीड मिळू शकते, कुठे कोणता उमेदवार चालू शकतो. तुम्हाला पक्षीय अभ्यास पण करता आला, सर्व पक्षीय. येस, मला आणि मला हे सांगता येऊ शकेल आता की इथे हा उमेदवार चालू शकतो की नाही चालू शकतो किंवा काय होऊ शकतं हे मला शिकता आलं. हे माझ्या दृष्टीने फार म्हणजे मग मला असं म्हणायचं की ज्या महाप्रबोधन यात्रेनी सुषमा अंधारे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रकाश झोतात आल्या, त्या महाप्रबोधन यात्रेत आम्ही फक्त सुषमा अंधारेंना ऐकलं, पण आज या मुक्त संवादाच्या माध्यमातून सुषमा अंधारेंनी लोकांचं ऐकलं, प्रत्यक्षात लोकांना जवळून पाहिलं. त्यामुळे त्यापेक्षाही ही यात्रा तुमच्यासाठी नक्कीच चांगली. महाप्रबोधन यात्रा लोकांना फार आवडली, महाराष्ट्राला आवडली. महाराष्ट्रातल्या बुद्धिजीवींनी, पत्रकारांनी, नेत्यांनी, राजकीय विश्लेषकांनी त्याचं फार भरभरून कौतुक केलं. अगदी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा तुमची एक दोन भाषणं आवडली असतील. फार सगळ्यांनी कौतुक केलं. पण मुक्त संवाद मला स्वतःला खूप आत्मिक समाधान देऊन गेला. कारण मी म्हणते ना की आपण एखाद्या सभेत नुसते जातो, बोलतो आणि परत येतो, पण शिकायला जे मिळेल ते इथं ह्या यात्रेत फार मिळणार निश्चित. आता मला हेच म्हणायचं, म्हणजे राजकारणाच्या माध्यमातून या यात्रेकडे पाहिलंच गेलं नाही, आणि की मुळातच तुम्ही राजकीय मुखवटाच बाजूला ठेवून गेला होता. म्हणजे पत्रकार तुम्हाला शोधत आले की अरे सुषमाताई कुठे आहेत, कुठे आहेत, इतके दिवस कुठेच प्रसारमाध्यमांमध्ये नाहीत. पण जेव्हा काल तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जी त्या सगळ्या भागांमधल्या लोकांची कैफियत मांडलीत, अगदी धारावी सुद्धा असेल, तेव्हा सगळ्या लोकांसमोर ते कळलं की अरे अशा अशा परिस्थिती अशा अशा ठिकाणी आहेत. त्यामुळे तुम्हाला ती यात्रा करून तर फायदा झालाच, पण आज त्या लोकांना सुद्धा जर भविष्यात तुमचं सरकार आलं, म्हणजे महाविकास आघाडीचं, तर तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह अँगलनी बघितलं जाईल की आता आमच्या कदाचित अशा पल्लवीत आहेत, आता सोयाबीनला भाव 4.6 मिळू शकतो, कापसाला 13,000 मागच्या वेळी जो ठाकरे साहेबांनी दिला होता त्यापेक्षा जास्त मिळू शकतो. ही एक आशा वाढलेली आहे. अगदीच. आणि ही आशा वाढेल आणि मला असं वाटतं की ती जबाबदारी सुद्धा वाढते. कारण आत्ता जेव्हा आपण त्या लोकांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं, कारण आमचा कॉन्सेप्ट काय होता की बहुत हो चुकी मन की बात, अब सुनेंगे जन की बात, की मोदीजी फार मन की बात सांगतायत, तर आम्ही जनतेचं ऐकून घेतलं पाहिजे. तर जनता ज्यावेळेला आपल्याला गाऱ्हाणं सांगते त्यावेळेला जनता
आपल्याकडून काही गोष्टी अपेक्षा पण करते. त्यांच्या अपेक्षा आहेत की अरे सुषमाताई आमच्यापर्यंत पोहोचले आहेत, तळागाळापर्यंत पोहोचले आहेत, तर त्या आमचं म्हणणं ऐकून घेतील. बिबा फोडणाऱ्या बाईला वाटेल की आता ताई आमच्यासाठी काही करणार आहे. किंवा मी अगदी पालातल्या राहणाऱ्या पारधी समुदायाला किंवा टक्कल काय म्हणतात त्याला सिक्कलगार लोकांना जेवळला किंवा टकारी जी समूह आहे यांना जेव्हा मी भेटते, तर तेव्हा त्यांना वाटलं की अरे ताई आमच्यापर्यंत पोहोचल्यात, तर आम्हाला आत्तापर्यंत घरकुल योजना नाही मिळाली, खूप साऱ्या गोष्टींचे अडथळे झाले, पण आता आम्हाला ते होईल. तर तेव्हा ही माझी जबाबदारी असते की जेव्हा कधी सरकार येणार आहे तेव्हा मी त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. नवे आत्ता ज्या वेळेला निवडणुकीचा जाहीरनामा माझ्या पक्षाचा बनेल तेव्हा त्या जाहीरनाम्यामध्ये मी जे काही अनुभवले त्याच्या अनुषंगाने मी तो जाहीरनामा मांडला पाहिजे. तर माझ्या उक्तीला कृतीची जोड मिळेल आणि खऱ्या अर्थानं रचनात्मक कृती कार्यक्रमावर आपण काम कराल आणि तो आपल्यालाही लोकांना तो फरक दिसेल की सध्या रूढ अर्थाने चाललेलं राजकारण आणि त्या राजकारणातले पुढारी आणि सुषमा अंधारे किंवा शिवसेना याच्यात काय फरक आहे, की शिवसेनेचा माणूस काय कन्स्ट्रक्टिव्हली काम करत आहे, तो बोलघेवडेपणा करत नाहीये, तो प्रत्यक्ष लोकांपर्यंत जातोय, हे लोकांच्या लक्षात येईल. नक्कीच. पण खरं म्हणजे आता मुक्त संवाद यात्रेवर भविष्यात एखादं सुषमाताईंकडून पुस्तक अगदी मला आपल्याशी बोलताना हेच वाटत होतं की अरे मी हे छान का लिहित नाही, कारण शापित पैंजण नंतर आम्हाला सुद्धा काहीतरी वाचक म्हणून तुमच्याकडून मिळावा असं, कारण की याच्यात तुम्ही खरा महाराष्ट्र पाहिलेला आहे, तो शोषित पाहिलेला आहे. म्हणजे शापित पैंजण तुम्ही एक विशिष्ट समाजासाठी मांडला होता, पण या माध्यमातून तुम्हाला निश्चित लेखन करता येईल. आता आपण थोडंसं आणखी थोडं राजकारणाकडे वळ, म्हणजे आता मुक्त संवाद यात्राच्या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा ती माहीत होणं फार गरजेचं होतं की नेमकं काय चाललंय. हे संवाद यात्रा म्हणजे काय, तो प्रत्यक्षात म्हणजे आम्ही तुम्हाला थांबवलंही नाही की तुम्ही बोला, कारण की प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर माणूस बदलला, समस्या बदलली. आता जे काही महाविकास आघाडीमध्ये म्हणजे जागांचा तिढा चालू आहे, 1-2 दिवसात जाहीरही होईल असंही म्हणतात, जागा वाटप पण प्रॉपर होईल, पण तरीसुद्धा कुठे ना कुठेतरी अजून 3 पक्ष एकाच जागेवर अडून बसल्यामुळे काही जागांच्या बाबतीमध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात वंचितलाही महाविकास आघाडीमध्ये सामावून घ्यायचं आहे. पण परवा आपण पाहिलं तर वंचितकडून 3 उमेदवार जाहीर केले अशी चर्चा झाली. अर्थात त्यांनी ते प्रत्यक्षात मांडले नसले तरी, पण त्यांनी जो एक प्रस्ताव दिलेला आहे म्हणजे काही 27 म्हणजे ती जागा नाही दिल्यात त्यांनी, पण 27 जागांच्या बाबतीतला एक प्रस्ताव दिला आणि त्यात त्यांनी 3 मागण्या प्रामुख्याने केलेल्या आहेत. त्यात एक, जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी मिळायला हवी आणि तो कॉमन कॅन्डिडेट असेल महाविकास आघाडीचा. दुसरा, ओबीसी जे आहेत ते 15 ओबीसीचे उमेदवार 48 पैकी असले पाहिजेत आणि तिसरा 3 अल्पसंख्याक उमेदवार असले पाहिजेत. तर ही जी त्यांची मागणी आहे, या मागणीबाबत आणि तुम्ही मुळातच ऑलरेडी सामाजिक चळवळीत दलित शोषित वंचितांसाठी सुद्धा काम केलेलं आहे, तर ही मागणी आंबेडकरांची रास्त आहे का असं तुम्हाला काय वाटतं? एका प्रश्नाचं उत्तर देते. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आमच्यासोबत यावा असं आम्हाला वाटतं का? तर हो, आम्हाला मनापासून वाटतं की वंचित आमच्यासोबत यावा. का वंचित आमच्यासोबत यावा? आम्हाला निवडून आणण्यासाठी यावा का? आमच्या जागा वाढाव्यात म्हणून यावा का? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या जागा वाढाव्यात म्हणून वंचित यावा का? तर नाही, सॉरी, असं नाही वाटत मला. म्हणजे आय डिफर. कारण आमच्या पालखीचे वंचितने भोई व्हावं असं मला, किंवा उलटं असं म्हणलं तर की आम्हाला या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून वंचितने आमच्याकडे यावं. नाही, मला असं वाटत नाही. मला काय वाटतं माहिती आहे का, मी म्हणूनच म्हटलं की आमच्या पालखीचे भोई व्हावं यासाठी वंचितने आमच्यासोबत यावं असं मला वाटत नाही. तर आत्ता जी लढाई चाललेली आहे महाविकास आघाडीची, ती भाजपाच्या एकूण त्या मनुवादी आणि जे अत्यंत कट्टरपंथीय वादाच्या विरोधातली लढाई चालू आहे. एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई चाललेली आहे. एका संविधानिक विचारधारेसाठीची लढाई चाललेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती संविधानिक विचारधारा मांडली, मनुवादी विचारधारेच्या सोबत कायम फाईट दिली. त्यामुळे मनुवादी विचारधारेच्या विरोधात जो कोणी असेल त्या प्रत्येकाने महाविकास आघाडीसोबत आलं पाहिजे असं वाटतं. आणि याच न्यायाने जर वंचित बहुजन आघाडी ही त्यांचा वैचारिक शिरोधार्य म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतील, तर बाबासाहेबांचा विचार जगवण्यासाठी, बाबासाहेबांनी सांगितलेला संविधानवाद टिकवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं असं मला वाटतं. आय रिपीट वन्स अगेन, या 3 पक्षांच्या पालखीचे भुई होण्यासाठी नाही, तर संविधानवाद
टिकवण्यासाठी आलो पाहिजे असं वाटतं. आता दुसरा प्रश्न, त्यांनी 27 जागा मागितल्या. मला वाटतं त्यांनी 40ही मागाव्या, काही हरकत नाही. तो कुठल्याही पक्षाला अधिकार असतो. माझ्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्या असं मला वाटणं फार स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी किती जागा मागितल्या किंवा ते मागणं योग्य की अयोग्य असं आपण नाही ठरवू शकत. त्यांना मागण्याचा अधिकार आहे. वाटपामध्ये त्या जागा बसतील की नाही हा एक अलहिदा प्रश्न आहे की त्यावरती काय विचार होईल, त्यावर तर तीनही पक्षांचे लोक कसे ठरवतील कसे नाही हा एक वेगळा प्रश्न आहे. त्यांनी किती मागाव्या हा नक्की त्यांचा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न, जरांगेंना उमेदवारी द्यायची की नाही द्यायची. मला वाटतं की जेव्हा जागा वाटपासाठी लोक बसतात एकत्रित, ते वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख, त्यावेळेला ते फक्त नंबर ऑफ सीटसाठी बसतात. त्या सीटवरून कोणाला उमेदवारी द्यायची याच्यावर चर्चा होत नसते. तो त्यांच्या पक्षांतर्गतचा प्रश्न असतो. जर प्रकाश आंबेडकरांना असं वाटतं की जरांगेंनी निवडणूक लढवली पाहिजे किंवा जरांगेंना उमेदवारी द्यायची, तर ते ज्या काही जागा त्यांना मिळतील किंवा ते ज्या काही जागा घेतील महाविकास आघाडीतनं, त्या जागांमधून ते जरांगेंना उमेदवारी निश्चित देऊ शकतात. अर्थात ते जरांगेंना पण मान्य असलं पाहिजे, ते देऊ शकतात. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यावर महाविकास आघाडीने भाष्य करू नये, करण्याचा अधिकार नाही. आणि जसा महाविकास आघाडीला भाष्य करण्याचा अधिकार नाही, तसा प्रकाश आंबेडकर सुद्धा महाविकास आघाडीवर बंधन टाकू शकत नाहीत. हे मी फार माझा विवेक जागा ठेवून आणि खूप बॅलन्स्ड सांगत आहे. चौथी गोष्ट जी आपण म्हणताय की ओबीसीच्या 48 पैकी 15 जागा ओबीसी. तर मला असं वाटतं की आपण आत्तापर्यंत जर एकूण प्रपोर्शन बघितलं तर असंच असतं. याच प्रपोर्शनने जागा दिल्या जातात. कारण आपल्याकडे जो फॉर्म्युला असतो, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, सो महिला किती, शेड्यूल कास्ट किती, शेड्यूल ट्राईब किती, ओबीसी किती, याचं एक प्रपोर्शन ठरलेलं असतं आणि त्या प्रपोर्शनमध्येच त्या जागा जात असतात. मोस्टली जागा जातात तशा. त्यामुळे काही त्याच्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. कितीतरी ओबीसीचे लोक आहेत ना. उलट शिवसेनेने तर खूप जास्त ओबीसीच्या लोकांना नेतृत्व दिलेलं आहे. आणि राहिला प्रश्न अल्पसंख्याकांचा, तर अल्पसंख्याक सुद्धा म्हणजे अगदी मायनॉरिटीमधले लोक हे सुद्धा पुढे आलेले आहेत. आणि अशा अनेक जागा आहेत की ज्या ठिकाणावरून ज्यांचं मतदान फार कमी असेल पण तरीही त्यांचा विचार केला गेलेला आहे. सुषमा अंधारेंसारखी एक मुलगी जी अत्यंत मायक्रो मायनॉरिटीमधनं येते, तिच्यासाठी शिवसेना इतकी सन्मानाची जागा तयार करतं आणि एवढी काम करण्याची संधी देतं. हे स्वतःमध्ये एक मोठं एक्झाम्पल आहे शिवसेनेचं की शिवसेना खऱ्या अर्थाने प्रगल्भतेने आणि खूप लिबरल विचार करणारी पार्टी आहे. किंबहुना शिवसेना एकमेव अशी आहे की जिने गोरगरिबांपर्यंत खऱ्या अर्थाने सत्ता आणि लोकशाहीचा अर्थ पोचवलेला आहे. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे की ज्याच्यात जातीचे सेल नाहीत. शिवसेना एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षाने एका महिला कार्यकर्तीला एवढी मोठी जबाबदारी देत, महाप्रबोधन यात्रा असेल किंवा मुक्तसंवाद असेल, तो अख्खा उपक्रम तिला करायला देणं हे सहसा इतर पक्षांमध्ये होत नाही, जे सध्या शिवसेनेमध्ये दिसतं. सो मला वाटतं की त्याबद्दल कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही. आणि कन्क्ल्यूड करताना म्हणजे उत्तराला कन्क्ल्यूड करताना प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. नक्कीच. म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी जो काही प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्यावर आता तिन्ही पक्षांचे प्रमुख बसतील आणि तो विचार करतील, हे इथपर्यंत ठीक आहे. पण जोपर्यंत शीट शेअरिंग व्यवस्थित होत नाही किंवा तिन्ही पक्षांना ते समाधानकारक वाटत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी चालू राहणारच. आणि अगदी काही दिवसांवर आता आचारसंहिता येऊन ठेपलेल्या लागेल आणि निवडणुकांचं पडगम वाजायला देखील सुरुवात झालेली आहे. त्यामुळं लवकरात लवकर जागा वाटपाचा तिढा संपवणं आणि ज्यांच्या विरोधात लढायचं आहे त्यांच्यासाठी तुल्यबळ उमेदवार त्यांच्यासमोर उभा करणं हे निश्चितच महाविकास आघाडीचं पहिलं आपण ज्याला म्हणतो की प्राधान्य असणार आहे. आणि की तिकडे 155 जणांची पहिली यादी एनडीएने जाहीर देखील केलेली आहे. अर्थात त्यात महाराष्ट्राचा कोणी उमेदवार नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण आता थोडंसं आपण अलीकडे येऊयात की वंचितच्या बाबतीत तुम्ही एक मगाशी म्हणजे 1-2 दिवसांपूर्वी किंवा काल एक स्टेटमेंट पण दिलं होतं की बाबा सर्वसाधारण विचार केला तर निश्चितपणे प्रकाश आंबेडकर जनभावनेचा विचार करतील आणि जनभावनेला कौल देतील आणि महाविकास आघाडीमध्ये निश्चित येतील, असं तुम्ही स्टेटमेंट दिलं होतं. पण मग अडतंय नेमकं कुठे? काय मुळात संजय राऊत देखील बैठका घेतल्या सांगतायत भाजपने 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि आमची अजूनही यादी जाहीर झाली नाही.
ते असं का? तर त्याचं कारण असं आहे की भाजप आणि भाजपसोबत असणारे जे घटक पक्ष आहेत त्यातला मोस्ट डॉमिनंट पार्टी भाजपा आहे आणि भाजपा कोणाचं ऐकून घ्यायला तयार नसते. त्यामुळे तिथला जो निर्णय आहे तो तू राजा मी राणी आणि कोण भरील पाणी असा कार्यक्रम आहे, ते सगळं भाजपा ठरवते. महाविकास आघाडी जी आहे ना ती जॉईंट फॅमिली आहे आणि जॉईंट फॅमिलीमध्ये डेमोक्रेसी जास्त असते, लोकशाही जास्त असते. त्यामुळे जॉईंट फॅमिलीमध्ये प्रत्येकाच्या म्हणण्याचा विचार केला जातो, तसा भाजपा करत नाही. म्हणून भाजपाची यादी लवकर येते. म्हणजे रामदास कदमांसारखा माणूस जेव्हा म्हणतो ना की अरे भाजपाला काय सगळे पक्ष संपवायचेत का, जिवंत ठेवायचंच नाही, कोणाला जिवंत ठेवायचं नाही, त्यांना सगळ्यांना मारून टाकायचं आहे, हे फार मोठं एक्झाम्पल आहे की भाजपा कोणाचं म्हणणंच ऐकून घेत नाही, घटक पक्षांचं पण नाही. ती घटक पक्षांना फक्त ब्लॅकमेल करत राहते, दबाव आणत राहते. किती जागांवरती दबाव आहे? अमरावतीची जागा आढळराव पाटलांना द्यायची की भाजपमध्ये प्रवेश केल्यावर नवनीत राणांना द्यायची, प्रश्न आहे. शिरूरच्या जागेचं काय करायचं, प्रश्न आहे. अमरावतीची अनंतराव अडसूळ, शिरूरच्या जागेचं आढळराव पाटलांना द्यायची की नाही द्यायची, प्रश्न आहे. इकडे तुमची नारायण राणेंची जागा ती किरण सामंतांना द्यायची की अजून कोणाला द्यायची, प्रश्न आहे. किंवा अर्जुन खोतकरांची जागा, त्याचं काय करायचं. आणि याच्यावर घटक पक्षांचा सेच घेतला जात नाही. तो से घेणं महत्त्वाचं असतं की तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं काय, तर ते ऐकलं जात नाही, ते विचारलं जात नाही. महाविकास आघाडी तसं नाही आहे. महाविकास आघाडी ही जॉईंट फॅमिली आहे आणि जॉईंट फॅमिलीमध्ये एकमेकांचं म्हणणं समजून घेतलं जातं, विचार केला जातो. त्यामुळे जरा वेळ लागतो ना. लव्ह मॅरेज करायचं तर फटकन उठले गेले पहाटे पहाटे, उठले गेले दुपारी, कोणी विचारणार आहे का? नाही. आमचं तसं नाही आहे. आमच्याकडे सोयरीक फार व्यवस्थित शांतपणे विचार करून केली जाते. महाविकास आघाडीमध्ये लोकशाही पद्धतीने निर्णय होतोय, त्यामुळे वेळ लागतोय. राहिला प्रश्न वंचितने किती जागा मागाव्या, तर मी पुन्हा सांगेल 27 काय, त्यांना 40 जागा मागायचा अधिकार आहे. पण जसा वंचितला तेवढ्या जागा मागायचा अधिकार असतो, तेवढा इतर पक्षांना सुद्धा आपल्या जागा सोडायच्या की नाही सोडायच्या हे पण ठरवण्याचा अधिकार असतो. त्यामुळे सगळ्याच पक्षांना, प्रत्येक पक्षाला वाटेल की मला जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत आणि प्रत्येक पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. उलट हे सशक्त लोकशाहीचं लक्षण महाविकास आघाडीत दिसत आहे. टेक इट पॉझिटिव्हली. म्हणजे यू ऑलरेडी एम्फॅसिस दॅट दिस इज द डिफरन्स बिटवीन डेमोक्रेसी अँड डिक्टेटरशिप. एक्झॅक्टली. आणि या अंगाने विचारच करत नाहीत राव पत्रकार. बट ऑलरेडी बीजेपी पार्टी विथ द डिफरन्स. असं वाटतंय तुम्हाला? अहो, जे लोक परिवारवादावर बोलत होते त्यांच्या आत्ता 195 मधल्या 34 जागांवरती सगळी घराणेशाहीतनं आलेली माणसं आहेत. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर बांसुरी स्वराजला तुम्ही उमेदवारी देता म्हणजे काय करता? हां, जे लोक परिवारवादावरती बोलतात, काय जय शहानं किती किती सिक्सर मारले, किती सेंचुरी मारल्या, कशासाठी जय शहाला तुम्ही क्रिकेटमध्ये घेताय? कुणाला वेड्यात काढतात हे लोक? यांना काय वाटते माहिती आहे की दुसऱ्यांना काही समजतच नाही का? पण असं नसतं. एक शराफत है की हमें रोक देती है, असो पुढचं नाही. हां, शेवटी कसं आहे, बात निकलेगी तो दूर तक जाएगी असं ते देखील म्हणतात. अर्थात मूळ आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही एक शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून किंवा आपल्या पक्षाच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची भूमिका राखताय, तुम्ही ती मांडताय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांमध्ये देखील जागांवर काही वादविवाद चालू आहे. म्हणजे अर्थात जेव्हा बाहेर हे येतात सगळे बैठक झाल्यानंतर, तेव्हा संजय राऊत असतात, बाळासाहेब थोरात असतात, पृथ्वीराज चव्हाण असतात, नाना पटोले असतात, जितेंद्र आव्हाड देखील असतात. पण बोलताना मात्र जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपण पाहतो आणि प्रत्यक्षात बैठकीत घडलेलं हे सगळं चित्र वेगळंच असतं. जसं एक उदाहरण देतो, धैर्यवर्धन पुणकर प्रदेश उपाध्यक्ष वंचित यांनी त्या 27 जागांचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला. अर्थात तो जागा नव्हत्या, आमची इथं ताकद आहे असं ते म्हणाले होते आणि जालन्यातनं मनोज जरांगेंना द्यायचा असं. त्यावर संजय राऊत असं म्हणाले की असा कुठलाच प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही आहे. खरंच आमच्याकडे असा प्रस्ताव आला नाही, हे समजून घ्या. दुसरी गोष्ट अशी की आपण दोनही बाजूंनी विचार केला पाहिजे. म्हणजे जेव्हा वंचित असं म्हणते की आम्हाला राहुल गांधींनी पत्र पाठवलं पाहिजे, म्हणजे त्यांना निमंत्रण देताना ते म्हणतात की आम्हाला राहुल गांधींनी पत्र पाठवलं पाहिजे, पण महाविकास आघाडी ज्यावेळेला बैठकीला बोलावते तेव्हा मात्र आमच्यातला कोणीतरी असाच दुसऱ्या तिसऱ्या फळीतला माणूस भेटायला जाईल. इट्स नॉट फेअर ना. तुम्ही दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे. अजून एक गोष्ट आपण विचार केली पाहिजे की एकीकडे वंचित असं सांगितलं वंचितने की बाबा आमचं काँग्रेसशी जमत नाही, आमची युती कोणाशी आहे तर शिवसेनेशी आहे. पहिल्यापासून ते म्हणत आले शिवसेनेशी युती आहे, काँग्रेसशी नाही.
पण जेव्हा मुंबईमध्ये सभा झाली आता वंचितची, तेव्हा नाना पटोले बरोबर आहे, म्हणजे काँग्रेसशी आमचं जमत नाही असं ते म्हणाले, पण त्यांनी निमंत्रण कोणाला दिलं? काँग्रेसला. युती कोणाशी आहे असं म्हणतात? शिवसेने. बा आम्हाला का निमंत्रण नव्हतं? असं पण आहे. पण तरीही मला असं वाटतं की जॉईंट फॅमिली म्हटल्यावर भांड्याला लागत असतं, पण अशा छोट्या मोठ्या गोष्टींचे रुसवे फुगवे आम्ही मनात ठेवत नाही किंवा आम्ही त्याचा फार बारकाईने काही विचार करत नाही, कारण हे होतं, हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं. परंतु किमान समान धागा जर एक असेल, आय रिपीट वन्स अगेन, किमान समान धागा जर एक असेल, काय आहे तो किमान समान धागा? की मी पुन्हा एकदा सांगते की 3 पक्षांच्या पालखीचे भोई होण्यासाठी वंचितने सोबत येऊ नये. तर वंचितने का सोबत यावं? तर मनुवादी विचारशक्तींच्या विरोधात जर आपल्याला लढायचं आहे, संविधान मोडीत निघत असताना आपण नुसती बघ्याची भूमिका न घेता ते संविधान वाचवण्यासाठी जर काही लोक एकत्रित किमान समान कार्यक्रम घेऊन जर उभे राहत असतील तर कुठलाही, आणि मला वाटतं वंचित तर प्रामुख्याने संविधानवादीच आहेत, संविधानवाद वाचवणं हे नैतिक जबाबदारी मानणारे लोक आहेत, त्यामुळे ते सुद्धा या किमान समान धाग्याशी जोडले गेलेले आहेत. सो ते येतील सोबत अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच. म्हणजे मी मगाचपासून तुमचं एक वाक्य जे तुम्ही एम्फॅसिस करता तेच एकदा रिपीट करतो आणि परत त्यावरच बोलू आपण की पालखीचे बोही आमची होऊ नये. हेच वंचितचे प्रकाश आंबेडकर आहेत किंवा हीच वंचित आहे जी मागच्या 2019ला स्वबळावर लढली होती. त्यामुळे यावेळी ते कोणत्या तरी घटक पक्षाच्या माध्यमातून एखाद्या आघाडीचे पालखीचे बोई होण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहेत एवढं तर नक्कीच नाही आहे. आणि प्रकाश आंबेडकर तेवढे मुरब्बी राजकारणी आहेत आणि त्यांना देखील आता स्वतःची ताकद काय आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. 46 मतदारसंघांमध्ये 2.5 लाख मतदार आमचे तिथे आहेत असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. आणि जर आम्ही स्वभाव लढलो तर 6 जागा जिंकू शकू एवढा विश्वास त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवलेला. त्यामुळे ते तयार आहेत. हरकत काय? घेत असाल तर घ्या. त्यांनी असा विश्वास जर दाखवला तर यावर मी ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय? प्रश्नच नाही. म्हणजे मला हेच म्हणायचं कुठल्याही पक्षाने आपली ताकद आहे असं म्हणणं हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे, किंवा कुठल्याही पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल बूस्ट करणं हाही त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. त्यावर मी आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. नक्कीच. आता आपण मगाशी मनोज जरांगेंचा विषय निघाला होता त्या संदर्भात आपण बोलूयात. जो संघर्ष त्यांनी मराठा आरक्षणासाठी केला, अगदी एकाच वाक्यात मी बोलेन आणि उत्तर तुम्ही द्यालच नक्की की मनोज जरांगे पाटलांना सरकारनं फसवलं का मराठ्यांना 10% आरक्षण दिलं? मला असं वाटतं की याच्यातनं आरक्षणाचा मूळ हेतू बाजूला पडला, कारण व्यक्तिगत पातळीवर चर्चा केली. जे आंदोलन कशासाठी उभं राहिलं होतं? आंदोलन आरक्षणासाठी उभं राहिलं होतं. परंतु आंदोलन सोडून त्याचा जो फोकस ज्या पद्धतीने हटला गेला, म्हणजे जरांगेंनी भुजबळांवर टीका करणं, भुजबळांनी जरांगेंवर टीका करणं, हे एका अर्थाने लोकांच्यासाठी फक्त एंटरटेनिंग झालं. त्यातनं आउटपुट काहीच मिळालं नाही. हा एक भाग आहे. दुसरं असं की समस्त मराठा बांधवांनी पण आणि ओबीसी बांधवांनी पण दोघांनीही ही गोष्ट जरा नीट समजून घ्यावी. फार नम्रतेने सांगते, कारण आपल्या भावना खूप सेन्सिटिव्ह झालेल्या आहेत, आहत होतात छोट्या छोट्या गोष्टींनी. पण मी राज्यशास्त्राची विद्यार्थिनी आहे आणि राज्यशास्त्रातल्या वेगवेगळ्या थेअरीजचा अभ्यास करून त्या अप्लाय करायचा प्रयत्न करते. राज्यशास्त्रामध्ये ना बिहेवियरलिझम थेअरी सांगितली जाते. डेव्हिड ईस्टनने मांडलेला वर्तनवाद आहे. तर त्या वर्तनवादामध्ये ज्यावेळेला मी ह्या सगळ्या गोष्टी टाकते त्यावेळेला मला जी उत्तरं मिळतात, काय झालं, जरांगे म्हणाले की मला माझ्या मराठ्याच्या लेकरांच्यासाठी मी आंदोलन उभं केलं. एकनाथ शिंदेंनी असं सांगितलं, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, की शिवछत्रपतींच्या पायाची शपथ, मी मराठ्यांना आरक्षण देणारच. अगदी त्याच वेळेला जरांगे म्हणाले की नाही मला ओबीसीतूनच पाहिजे. ही मागणी आधी कधीच आली नव्हती. ही मागणी अनाठायी आहे, कारण ती कधीच होऊ शकत नाही ओबीसीतनं गोष्ट. ती सेपरेटली काहीतरी त्याचं प्रोव्हिजन निघू शकतं, पण ती मागणी अनाठायी होती. त्यामुळे मराठवाड्यातलेही काही मराठा बांधव आहत झाले विनाकारण. बरं, ही मागणी आल्यामुळे काय झालं की भुजबळ साहेब उभे राहिले. म्हणजे ज्या भुजबळांची इमेज पवारांचा विश्वासघात केला अशी झाली होती, त्या भुजबळांची इमेज कुठेतरी मसीहा म्हणून उभी राहते का, असं एक वातावरण तयार झालं. बरं, लगेच भुजबळ म्हणाले की काही झालं तरी, जीव गेला तर 72, पण मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. तिथेच फडणवीस असं म्हणतात, आमचा DNA ओबीसीचा आहे, हा आम्ही ओबीसीच्या बाजूचे आहोत. खरंच फडणवीस ओबीसीच्या बाजूचे आहेत का?
तसं असेल तर शेलारांचं तिकीट का कापलं त्यांनी? तसं असेल तर विनोद तावडेंना का त्रास द्या? हा भाग वेगळा की तावडे त्यांच्या तावडीतनं सुटले आणि तावडेंना हे भाग्य मिळालं की त्यांनी आता मोदीजींचं नाव सुद्धा यादीत जाहीर केलं. मोदींचं नाव जाहीर करण्याची संधी तावडेंना मिळणं हा देवेंद्र फडणवीसांवर नियतीने उगवलेला सूड आहे. पण खरंच त्यांचा DNA ओबीसीचा आहे का? खरंच ते ओबीसींच्या बाजूचे आहेत का? जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी ना बावनकुळेंना सुधरू दिलं, ना शेलारांना, ना इकडे आत्ता चंद्रकांत पाटलांच्या ते मागे लागलेत. कोल्हापूरहून पुणे, पुण्यावरून अमरावती, अमरावतीहून अजून कुठे पाठवतील ते सांगता येत नाही. त्यांनीच ओबीसीचे लोकनेते असणारे गोपीनाथ मुंडे, ज्या गोपीनाथ मुंडेंची बॅग वागवायचे फडणवीस साहेब, बॅग वागवत होते, त्या मुंडे साहेबांच्या कन्येचं राजकारण संपवण्याचं पाप, एका ओबीसी नेत्याचं राजकारण संपवण्याचं पाप फडणवीस साहेबांनी केलं. ते ओबीसीचे नेते कसे होऊ शकतात? त्यांचा ओबीसीचा DNA कसा एक होऊ शकतो? अजून पुढे जाऊया. मग अचानक उभे राहिले धनगरांचे काही भाजपमधले नेते आणि ते म्हणाले नाही धनगरांना ST मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे. पण लगेचच सायमल्टेनियसली अगदी त्याच वेळेला नरहरी झिरवाळ उभे राहिले आणि ते म्हणाले असं जर काही झालं तर आमचे STचे 25 आमदार राजीनामा देतील. आता दादा तुम्ही विचार करा. मीन्स यू आर जॉईनिंग द थ्रेड्स. यू आर जॉईनिंग द थ्रेड्स. मी ठिपके जोडायचा प्रयत्न करते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, नरहरी झिरवळ हे सगळे कुठे आहेत? हे सगळे एकाच नावेत बसलेले लोक आहेत. वेड्यात कुणाला काढतात? आमच्या मराठा भावंडांनी हे समजून घेतलं पाहिजे. एवढंच की हे समजून घ्या राजे हो, की हे मूळ हेतूपासून भरकटवण्याचं राजकारण चालू आहे का? आणि या सगळ्यांमध्ये आरक्षण राहिलं बाजूला, दुसऱ्याच गोष्टी सुरू झाल्या. जाळपोळ झाली, बीडमध्ये जाळपोळ झाली, मराठा पोरांवरती गुन्हे दाखल झाले. काय जाते हो नेत्यांचं? काय जाते? भुजबळांचं तरी, शिंदेंचं तरी आणि फडणवीसांचं तरी. ह्यांचं काय जाते? तेवढ्यापुरती लोक कदाचित जोशमध्ये येतील, घोषणाबाजी होईल, सगळं होईल. पण पुढे जी 10-15 वर्ष केस चालेल ना, त्या पोरांच्या आईवडिलांना कष्ट करून त्या केसेस आणि वकिलांच्या फीस भराव्या लागतील. त्या पोरांचं क्रिमिनल रेकॉर्ड तयार होईल. ज्या आरक्षणासाठी ते भांडतायत उद्याला ह्याच शिकलेल्या पोरांना की आम्हाला नोकरी मिळत नाही म्हणून आम्ही आरक्षण मागितलं. काय उपयोग आहे? एकदा क्रिमिनल रेकॉर्ड तयार झालं तर त्यांना त्या नोकऱ्या मिळणार नाहीत जस्ट बिकॉज ऑफ देअर क्रिमिनल रेकॉर्ड. आणि आता तर SIT. आणि आता ते SITचं करते तिकडे पण आलं पाहिजे. आपण SIT लावावी का? त्यांनी लावावी. शिवीगाळीचं समर्थन कुणी करतं का? नाही करत. म्हणजे अगदी मीही, मला असं वाटतं की मी माझी भूमिका फार सम्यक पद्धतीने मांडूच शकते. माझा विरोध जर देवेंद्रजींना असेल किंवा मुख्यमंत्र्यांना असेल तर तो मी सम्यक पद्धतीने मांडूच शकते ना. त्याच्यासाठी मला शिवीगाळ करायची, आक्रस्ताळेपणा करायची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे त्याचं मी समर्थन करणार नाही. परंतु तुम्ही SIT लावता जरांगीची. पण जरांगीची जर तुम्ही SIT लावत असाल तर अशीच आधीची काही प्रकरणं आहेत त्याची SIT कधी लावणार? बारसू रिफायनरीमध्ये लाठी हल्ल्याचा आदेश कुणी दिला? लावा SIT. आळंदीमध्ये लाठी हल्ल्याचा कुणी आदेश दिला? लावा SIT. समृद्धी महामार्ग सदोष असताना घाईघाईने त्याचं उद्घाटन का केलं? घाईघाईने उद्घाटन केल्यामुळे तिथे जे अपघात झाले, ज्यात हजारो लोक मेले, लावा SIT. शेतकऱ्यांच्या भीमा कोरेगावची SIT लावा. शेतकऱ्यांचं आंदोलन लावा SIT. नितेश राणेंनी पोलिसांची उडवलेली लावा SIT. अभिषेक घोसाळकर लावा SIT. अनिक्षा जयसिंगानी प्रकरण लावा SIT. म्हणजे तुमच्याच भाषेत काही पेनिश. ते तर आहेच हो, ते तर आहेच. आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय की देवेंद्रजींना राजेश टोपेंमध्ये रस नाही. पुन्हा पुन्हा स्पष्टपणे सांगते, देवेंद्रजींना राजेश टोपेंमध्ये रस नाही. राजेश टोपे, पवारसाहेब ही नावं त्यांनी अशीच घेतलेली आहेत. SITची भीती ते शिंदेंना दाखवतात. कारण त्यांचा जो थ्रेट आहे ना, की ज्या पद्धतीने आंदोलनामध्ये मंगेश चिवटेचा वावर होता, तो मंगेश चिवटेचा वावर हा त्यांच्यासाठी फार काहीतरी विचार करायला लावणार आहे. आणि त्यांना तिथपर्यंत पोचायचे, त्यासाठीची ही सगळी नाटकं चाललेली आहेत. त्यामुळे पण एक नक्की की खूप वर्षानंतर असं एखादं आंदोलन उभं राहतं. खूप म्हणजे ते म्हणतात ना, हजारो साल नरगिसी अपनी बेनुरी पे रोती है तब जाकर होता है चमन में दीदावर पैदा. तर मराठा आरक्षणाचं आंदोलन ज्या पद्धतीने उभारी घेऊन उभं राहिलं होतं आणि ज्या अत्यंत सुंदर पद्धतीने राज्यभरात वातावरण तयार झालं होतं आणि एक अपेक्षा तयार झाली होती, ते सगळ्या फोल ठरल्या. कारण आत्ता अधिसूचना म्हणजे अध्यादेश नसतो.
वार्षिक जी अधिसूचना निघाली त्यावर हरकती येणार नाहीत असं का गृहीत धरलं गेलं? अहो पाऊस पडला हरकतींचा. एकट्या जालना जिल्ह्यातनं 30,000 हरकती आलेल्या आहेत. याची आपल्याला कल्पना आहे का की मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेत एकट्या जालना जिल्ह्यातनं, आणि मी अभ्यास करून बोलणारा वक्ता आहे, मी अशा कपोलकल्पित कथा सांगत नाही, मग एवढ्या सगळ्या हरकतींमध्ये कसं टिकेल ते? त्यामुळे मूळ मुद्दा भरकटला गेला, राजकीय लोकांचा फायदा करायचा प्रयत्न झाला. आणि असं का? याचं कारण काय? तर जे मला कळतं ते असं आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोक यांना महागाईवर विचारतील, लोक यांना बेरोजगारीबद्दल विचारतील, जुन्या पेन्शन योजनेबद्दल बोलतील, अंगणवाडी आशा वर्कर सेविकांबद्दल बोलतील, पत्रकारांचे जे खून झाले, वारिशेसारखा पत्रकार मारला गेला यावर लोक बोलतील, लोक यांना वकिलांच्या हत्यांबद्दल बोलतील, लोक यांना महिला असुरक्षिततेबद्दल बोलतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पीक विमा, पीक कर्ज, अवकाळी पाऊस यामध्ये यांनी काय भूमिका बजावल्या यावर लोक प्रश्न विचारतील. या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं भाजपाकडे नाही. भाजपा राम हा मुद्दा पुढे आणून मत मागतेय, याचा अर्थच असा आहे की भाजपाकडे दाखवायला कुठलंही विकास काम नाही. भाजपा विकासाच्या मुद्द्यावर मत मागू शकत नाही. हे भाजपाचं अपयश आहे आणि म्हणून भाजपा रामाचा मुद्दा पुढे करते, हे महत्त्वाचं आहे. नक्कीच. तुम्ही मगाशी एक ठाणे आणि कल्याणमध्ये सर्वात जास्त क्राईम रेट असा उल्लेख केला होता आणि अर्थात आपण ते पाहिलंही आहे. म्हणजे गणपत गायकवाड जे कल्याण पूर्वचे आमदार आहेत त्यांनी भर पोलीस ठाण्यात केलेला गोळीबार असो, पण केवळ ठाणे कल्याणचा विचार करण्यापेक्षा आपण संपूर्ण महाराष्ट्रातलाच विचार करू. पुण्यामध्ये देखील काही दिवसांपूर्वी आपण गोळीबाराचं प्रकरण बघितलं, नागपूरमध्ये सुद्धा गुन्हेगारी आहे, आता तर ड्रग्ज ह्या सगळ्याच पुण्यामध्ये देखील ते आता आपल्याला सापडायला लागलेले, महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये ते सापडलं. तर एकंदरीतच हा सगळा जर आता प्रकार पाहिला तर गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस, कायदा व सुव्यवस्था जसं महाराष्ट्रातली गेल्या 1-2 वर्षातली काढली आपण, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आणि की आता तर तुम्ही मुक्त संवाद यात्रेतून सगळे पाहू. मला मी मुक्त संवाद यात्रेमध्ये जेवढी फिरले ना त्याच्यामध्ये महागाई, बेरोजगारी, पेन्शन योजना यावर तर लोक बोलतच होते, पण त्यातनं 2 मोठे परसेप्शन जे बाहेर येत होते, 2 मोठं म्हणणं लोकांचं जे येत होतं अंडरलाईन करण्यासारखं, त्यातलं एक, लोकांचा पोलिसांवर अजिबात विश्वास नाहीये, अपेक्षाच नाही आहेत लोकांच्या पोलिसांबद्दल, लोकांना आत्मीयता आपुलकी वाटत नाही. आणि दुसरं, लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललाय, जे गंभीर आहे. जे मला स्वतःला जाणवलं, कल्याणमधला जो क्राईम रेट वाढलेला आहे, जो महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त, म्हणजे ॲव्हरेज 3 ते 3.5 हजार बेल पिटिशन्स येतात, हे फार वाईट आहे, भयंकर आहे हे. पण याला कारणीभूत कोण आहे? का लोकांचा न्याय व्यवस्था किंवा पोलिसांवर विश्वास नाही असं मध्ये तर महासंचालकांना पत्र लिहावं लागलं जनतेला. म्हणजे अक्षरशः एखादा सत्ताधाऱ्यांचाच आमदार नितेश राणे सारखा उठतो आणि जेव्हा सांगतो की काय काय करायचं ते करा, सागर बंगल्यावर आहे आपला बॉस, म्हणजे हे पोलिसांचं मॉरल डाऊन करणारी गोष्ट आहे. किंवा तुम्ही काय करू शकता, फार फार तर व्हिडिओ काढायला ना आपापल्या बायकांना नेऊन दाखवाल, खिल्ली उडवता तुम्ही, अपमान करता त्या वर्दीचा. खरं तर याच्यामध्ये सुमोटो झाली पाहिजे. या सगळ्यांमध्ये त्या पोलिसांनी आपली कदाचित नोकरी वाचवण्यासाठी तुमच्याकडे अर्ज विनंती केली नसेल, परंतु त्या खात्याचा मंत्री म्हणून तुम्ही त्या सगळ्या एम्प्लॉईजचे, त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे तुम्ही पालक आहात, गृहमंत्री. तर गृहमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन नितेश राणेंच्या विरोधात 353 दाखल केली पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कामात अडथळा आणणारं, त्यांचं मॉरल डाऊन करणारं, त्यांना त्यांच्या कामावर प्रभाव निर्माण करणारं ते वक्तव्य आहे. का 353 दाखल झाली नाही? ती 353 दाखल झाली असती तर पोलिसांबद्दल धाक वचक शिल्लक राहिला असता. तो राहिला नाही. त्याचा परिणाम आपण असं बघतो की पूर्वी रात्रीच्या अंधारात किंवा निर्जन ठिकाणी गुन्हे व्हायचे, आता डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये शूट केलं जातं. ताई, ह्याला अगदीच एक अनुसरून प्रश्न ज्याला म्हणजे ज्याची झळ तुम्ही देखील सोसलेली आहे, तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. गेले अनेक दिवस राजकारणामध्ये आपण पाहतो आणि आता ही जी राजकीय उलटापालट झाल्यानंतर तर जास्त बघायला मिळते. सत्ताधारीच असोत किंवा विरोधकातले असोत, सगळ्या म्हणजे बहुतांश राजकीय नेत्यांच्या जिभा घसरलेल्या आहेत. असं बोलतात की टीव्ही बंद करावीशी वाटते. जर फॅमिली बघत असेल समोर आणि जर एखादा वक्ता वक्तव्य करत असेल, एखादा राजकारणी, तर तो असं काही वाक्य बोलतो की रिमोट शोधावा लागतो कुठे आहे. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचंय की तुम्ही जेव्हा जरांगेंवरती SIT दाखल करायची भाषा करताना, तेव्हा नितेश राणे ज्या गलिच्छ भाषेत बोलत असतो, तर नितेश राणेवर SIT का करत नाही तुम्ही? ही कोणती गलिच्छ भाषा आहे? संजय गायकवाड असेल, संजय सिरसाट असेल, अब्दुल सत्तार असेल, अजून काय तर दादा भुसे असेल,
काय भाषा आहे त्यांच्या, काय गचाळपणाने बोलत राहतात. अरे विशेष गोष्ट ही आहे अधोरेखित करण्यासारखी. 2-3 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी राडा बघितला विधिमंडळाच्या प्रिमायसेसमध्ये, की दादा भुसे त्याच्या अंगावर धावून गेले, हा त्याच्या अंगावर धावून गेला, दोघांमध्ये हाणामारी झाली, लाथाबुक्क्या झाल्या दोघांमध्ये. त्या लाथाबुक्क्यांचं फुटेज बाहेर आलं. अर्थात ते डिनाय करतात तो भाग वेगळा, पण दोघांमध्ये लाथाबुक्क्या झाल्या, मारहाण झाली. ही सगळी मारहाण ज्या पद्धतीने झाली की एखादा ग्रामीण भागातला अशिक्षित माणूस सुद्धा अशा पद्धतीने वागणार नाही. लोकप्रतिनिधी काय पद्धतीचं वस्तुपाठ लोकांसमोर देत आहेत हे गंभीर आहे. पण त्याहीपेक्षा गंभीर काय आहे की दादा भुसे हा सत्ताधाऱ्यांचा मंत्री आणि भांडणारा महेंद्र थोरवे सत्ताधाऱ्यांचाच आमदार. जर सत्ताधाऱ्यांचा मंत्री सत्ताधारी पक्षातल्या आपल्याच पक्षातल्या आमदाराचंही म्हणणं ऐकून घेत नसेल तर सर्वसामान्य लोकांचं काय ऐकून घेत असतील बरं. तुमचं ट्विटही होतं त्यात गोरगरिबांचं काय रक्षण करणार असा तुम्ही मुद्दा मांडला होता. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, आजचीच एक दुपारची माहिती आहे, म्हणजे हा तर झाला सगळा विषय, आता तुम्ही काढलात विधिमंडळातलं म्हणून आता मलाही बाहेर काढावं लागेल. स्वतः हर्षवर्धन पाटलांनी एक पत्र लिहिलंय गृहमंत्र्यांना, ते त्यांच्याच पक्षात आहेत. काय की आता आपले जे घटक पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत ना, त्यांच्याकडनं आता आम्हाला राजरोसपणे जाहीर मेळाव्यातून धमक्याला लागल्यात, तू कसा बाहेर फिरतो आता आम्ही तुला बाहेरही फिरून देणार नाही, अशी परिस्थिती आहे, तर आमचं संरक्षण करा अशी मागणी हर्षवर्धन पाटलांना करावी लागली आहे. जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आहेगा, जैसी करणी वैसी भरणी. हर्षवर्धन पाटील असतील काय किंवा रामदास कदम असतील काय किंवा ही सगळी मंडळी यांनी जे जे पेरलंय कर्मा रिटर्न्स, या सगळ्यांना त्याची परतफेड मिळते. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांचे म्हणजे एका क्षणिक लाभापोटी जरी हे लोक तिकडे गेले असले तरी काही काळानंतर कितीही नाही म्हटलं तर गुदमरलेला श्वास, ती खदखद बाहेर येते की आपला आत्मसन्मान आपण किती गहाण टाकलेला आहे. तो गहाण टाकलेला आत्मसन्मान त्यांच्या लक्षात येतोय आणि त्यामुळे आता ही सगळी माणसं बोलत आहेत. अगदी शेवटचे 2-3 प्रश्न आणि अगदी रॅपिडमध्ये असतील. महत्त्वाचा प्रश्न, शिवसेनेने तुम्हाला खूप काही दिलं, खूप काही दिलं. अगदी. तुम्ही शिवसेनेला काय दिलं? माझ्या परीने माझ्या निष्ठा. तुमचे आयडॉल कोण आहेत, शरद पवार की उद्धव ठाकरे? फुले शाहू आंबेडकर. माझे नेते उद्धव ठाकरे आहेत आणि मी त्यांच्याकडून फार चांगली एक गोष्ट शिकले, ते म्हणजे संयम. कमालीचा संयम बाळगला पाहिजे, पेशन्स बाळगला पाहिजे. आणि अजून मी त्याच्यात पूर्णतः पारंगत नाही झाले, परंतु उद्धव साहेबांकडून हे शिकण्यासारखंच आहे संयम. आणि पवार साहेबांकडनं मला संस्थात्मक काम बांधणं शिकायला आवडेल नक्कीच. उद्धव साहेबांनी आणखी असं काय करावं जेणेकरून पक्षाला आणखी उभारी देता येईल, जे एक तुम्ही शिक्षिका म्हणून एक प्राध्यापिका म्हणून काम केले की हे जर उद्धव साहेबांनी केलं ना तर पक्षाला आणखी ताकद मिळू शकते? मला वाटतं ते ऑलरेडी त्या सगळ्या गोष्टी करत आहेत. फक्त मला एक नक्की शिवसैनिक म्हणून सांगावं असं वाटतं की ते फार जास्त चांगुलपणाने वागतात. एवढा चांगुलपणा भरा नव्हे, खूप जास्त चांगुलपणा आणि खूप जास्त सगळ्या लोकांना सामावून घेण्याची जी वृत्ती आहे, कारण त्या चांगुलपणाचा काही जण गैरफायदा नक्की घेतात. ज्या ठाणे कल्याणमध्ये तुम्ही मुक्त संवाद दौरा या माध्यमातून आता मुक्त संवाद केलात, बोललात, नरेश म्हस्केंना सुद्धा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही म्हणजे अरे लांडगे कल्पना येतात, वाघिणी एकटीच येते असं तुमचं वाक्य होतं, किंवा खासदारकीचा गुलाल आम्हीच चढवला होता, आता तो आम्ही धुवून काढू असंही तुम्ही त्या ठिकाणी म्हटलात. तर ज्या ठिकाणी जी सभा झाली त्याच ठिकाणी भविष्यात प्रचार सभा आणि त्यानंतर विजयी सभा व्हायला आवडेल का? का आवडणार नाही? आता पुन्हा त्याच्यातनं हे नका काढू, याचा अर्थ तुम्ही निवडणूक लढणार का असे काही स्वतःवरून सर्ग काढू नका. पण विजयी सभा आवडेल नक्कीच, प्रश्नच नाही. आणि तुम्हाला सांगते, आम्ही विजयी सभा घेऊन दाखवू. जे लोक म्हणाले ना की 40च्या 40 निवडून आणण्याची जबाबदारी माझी, जे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याचे स्क्रीनशॉट मी जपून ठेवलेले आहेत. आणि जेव्हा या 40 मधले 20 पेक्षा जास्त पडतील तेव्हा हे स्क्रीनशॉट मी फ्लेक्स करून लावेल, ठाण्यात जास्त लावेल. नक्कीच. खूप खूप छान वाटलं, तुम्ही खूप छान पद्धतीने आणि रोखठोक आणि तितक्याच तात्विकतेची उत्तरं तुम्ही दिलीत. तुम्हाला जे मुक्त संवाद यात्रेतून जे काही मिळालं ते महाराष्ट्राला पुस्तक रूपानं वाचायला मिळावं अशी सगळ्याच महाराष्ट्रवासीयांची इच्छा असेल. आणि जे तुम्ही तिथे मिळवलं ते तुमच्या पक्षाची एक शिदोरी आहे, ती तुम्हाला भविष्यात जाहीरनाम्याच्या माध्यमातून पूर्तता करण्याची संधी लाभावी एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि कल्याणमध्ये जाऊन
तुमच्यासह शिवसेनेचं कल्याण होईल अशी नक्कीच इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. तर या होत्या सुषमाताई अंधारे, बेधडक रोखठोक नेहमीप्रमाणे त्यांची जी सवय आहे त्या सवयीनुसार उत्तर देणं, हजर जवळ हा त्यांचा मूळ भाग आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, अभ्यास करून प्रगट व्हावे, अभ्यास न करून नासावे हे बरे नव्हे. त्यांची भूमिका आहे ती त्यांनी नेहमीच मांडलेली आहे. पण याच शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून त्यांचेच ज्यांनी शिवसेना स्थापन केली त्यांचं एक सुंदरसं वाक्य, ते वाक्याने मी शेवट करतो. बाळासाहेब एकदा मासाहेबांना म्हणाले होते, जर बाहेर वादळ पसरलं असेल तर आपण शांत राहायचं असतं, आणि जर बाहेर शांतता पसरली असेल तर आपण वादळासारखं घोंगावायचं असतं. अर्थातच लोकसभेचं मैदान दूर नाही आहे. आता शिवसेना आणि शिवसैनिक पुन्हा एकदा ती नस पकडणार का? भले बाण हातातनं निसटला असणार तरी मशाल पेटवणार का? हाच प्रश्न आता शिवसैनिकांसमोर उभा आहे. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.